ज्याच्या घराची दोन दारं उघडी त्याचा सहा वेळा उघडा बघा. काय असतात घाटून कंटाळली आहे माझी. जेव्हा शपथ आवड असली कोणा सांभाळून सांभाळून हे बघण्याचं रस्त्यावर फिरत होतो. बघले पाठीपुढे कोण मिसरा उचलले आणि वाटे लागले तर तुला काय घरात गेलं तर माझी दोन दारं उघडी. हा बाप याचा काही ठिकाणा नाही. काय करतालच रोज सर्व खान तुमच्या रोज दारू खान तुमच्या कोण मला घरात दिवस काढलेला नियतपणाने देवा शपथ कंटाळे नको असं देऊन झालं. नियतपणाने दिवस काढताय दुसऱ्या तिसरा कधी पायरा केला होता पण नियम बाहेर जावचं नाही की काय. उद्या जर नियम बाहेर केलाय हात धरून येऊ नाही लगीन करून घरात दिलं. उद्या जर बाहेर गेलं तर माझ्या आई बाबा माग असते वासंती घरात नाही वासंती घरात नाही कसं हात धरून बाहेर जावचं नाही ते पण करताच काय. रोज सर्व खान तुमच्या रोज दारू खान तुमच्या वाक्याचा कोण म्हणून घरात दिवस काढताला. आता बक्षात दिले का कसा घरात तुमच्या घालतोय अहो तेव्हा मोठा मोठा सांगले नाही. वासू व्हायचा तसा मोठा वासू व्हायचा तसा मोठा लगीन करून घरात दिलं आणि बघता त्या वासू व्हायचा काय मोठा नाही कसला संसार करतो कसला काय त्यांचा काय बघा तेव्हा मोठा मोठा सांगले घराचा दोन पाक्याचं घर दोन पाक्याचं घर पुढच्या बागेत वाचून काही काही करायला लावले ना पाठच्या बागेत वाचून तेव्हा शपथ रडकाय दिसतात झाल्यापासून रोज घरात गेल्याशिवाय आता बघशाल कशी मारपीट करता येते. काय करतो लग्नात यांच्या बरीच वर्ष झाली अजून यांच्या घरात पाळणा हल्ला आता पाळणा हल्ला काय करू हे बापल्या कळत नको सकाळ संध्याकाळ हो बापी आपलं सर्वजण हलतच असताना पाळणा कसा हलतला बघा सांगा. हे बापल्या कळत नको माझ्या रेखात करतो आणि रोज घरात प्रेस करतो बाबा आहे हा माझ्या पायाला मी पूर्ण मारून घेतले जेव्हा शपथ खोटा नाही मी म्हणशात कसो लग्नाच्या आधी बरं 2-3 स्वर्ग 3 जण असं नाही पण मी माझ्या हातात मोडून नाही. तुम्ही म्हणशात किती आहे पहिली मोडलंय दुसरं कोणतंही बरोबर आहे दुसरी मोडलंय याच्यापेक्षा तिसरं कोणतंही बरोबर आहे असा म्हणता म्हणतो शक्य हे वासू वैद्य कळत नाही नशिबान भोग होता तो ह्या गावात माझ्या गावाशिवाय आणखी वासू कोण नाही. सगळ्यांनी मोठं मोठं सांगलेलं वासू म्हणजे माझ्या भावाचं नाव वासुदेव. गजाल सांगतोय पहिल्या स्वर्ग केली बरोबर पुण्याचा होतं एक पहिल्या स्वर्ग दिली म्हणतो तुम्ही काही साधारण सांगा नको काय का सांगता वासूची भूक येतं आम्हाला पावडर पाणी आई म्हणाले वासंती भोग तुका पहिली आणि स्वर्ग देता उद्या तुका पाहुणे नको उद्या असत उद्या आम्ही पाहुण्यांनी उठावर बरी करूया. मी म्हटलं आहे काय करूया सगळ्या तुझ्या पाहुण्यांचा आम्ही जॉब घातल्याशिवाय पाठवूया ना ठरला झाला सगळ्या बाजारात चांगल्या उद्या सगळ्यांनी यावं पाहुणे येतं आमचा एकदा असं घर होता देवा शपथ सगळी तयारी केली आमची काही तशी परिस्थिती नाही सुद्धा आहे ना कसा त्याचा मात्यात कसा त्या केल्या एका वाक्या आपण घरात आणल्या त्या पाहुणे उठावर बरी होऊ नये आम्ही दहा ठेवलं उद्या जर भाऊ घेऊन ठेवचं असलं तर त्याच्या वाहनाचा झोप लागा मी आपल्या ह्या खुशीवरती त्या खुशीवरतून ह्या खुशीला आपला तळमळतोय कधी उजाडता बघूसाठी आणि झाला दिवस उजाडलो पाहुणे येतो येळ झालं पाहुणे येळ झालं होतो पाहुणे येऊन खड्यात सुद्धा बसतो घरात ही नुसती गर्दी जेवणाचं बवाळ ह्या त्याच्या रपाटा त्याच्या रपाटा मला तो मला भेण आहे आणि मी आपला माझ्या ओळखून बघतोय कसलं समाका बघू गेलो होतो
बरोबर कुमियासारखं लईचे थंय टोपी बी घालून ती रुबाबात येऊन बसलेलो आणि दुपारची झाली पटकन म्हणजे म्हटलं हो पाहुण्यानो चौक चला म्हणतो क्षणी आता तो बघू गेलो भांडण झाली पहिलं उठलो हातूपणाने पटकन निस्तारच्या वेळी टोपी लावल्या फुटी ओळखूनच बघतोय अहो काय बघतोय सगळा सुळसुळी तिसरा मारा सगळा सुळसुळी जेवण बघलं की सगळे मोडून लागले आई म्हणे तू उठला काय तुझ्या पहिल्या दिवसात मोडतो अशी आई गोरेस मध्ये दाखवलं तो फळ्यात नाका गडी बघू पिला ह्याचा बघ लग्नाच्या त्या बापीचा इतक्या सुळसुळी उद्या लगीन केल्यावर सगळ्यात गुळगुळीत झाला तर त्या घरी बसला मोडून लागले तरी माका सगळी शेजारची सांगतो गेल्या वासंती पहिल्या दिवसात मोडतो की त्या सुळसुळीत असल्यामुळे काय झाला उद्या सुळसुळीत असलं उद्याच बरा पडतं मी म्हटलं कसा काय उद्या लगीन झालंस आणि पोरगी जागी झाली तर पोरगी नाही तर भारी खेळात जाऊ नको घरात दुसरं कोणी कधी खेळतो म्हटलं जमाचा आणि या वासुबाईच्या जेवण गळ्यात पडलेलं लगीन झाल्यापासून रडतोय रोज दारू पान रोज सुरपान नुकसान घालतं घरात कंटाळले जेव्हा शपथ पण करतच काय लगीन झालंय ना त्यांच्या बरोबर कधी दया पण येतं आज सुधारते मनात वाट बघूची ना आता सकाळी गेले हजारीच्या मनाचे तत्व वाक्य घेऊन पडलो नसतात बायको मनात वाट बघते जेव्हा काय असती वेगळी घेऊन जीव बडबडता नसतो हजारीच्या मनात येतो जेव्हा अजून कसं येणार ओ माझो अजून कसं येणार माझी एक सवय आहे आपल्या पदार्थी घ्यायची नाही आणि देणारा कोण गाव लोक पाठी बघायचा वाट्यावर लागेल कोणतरी येणार जाणार तुला पाणी होता पैसे घेत जातो उड्या नको वो कधी बाहेर जाता आणि कधी ठारावर करून शेजार वेगळे शेजार वेगळ्या फुतो फुतो तिकडे फुतो फुतो आणि मग माझ्याकडे फुतो आणि जवळ आणणार जवळ म्हणायचं नाही म्हणजे वासना वाटला का नाही घ्यायचा वासनाला नको वाटत नाही हाक मारो वगैरे वासंती
What
मोठा मिया तुमच्या बसलं टाकायचे दुकान हजार तुमची बाजू घेतात ना सांगते बघा नको मारू नको मारू तरी तुम्ही सौभाग्य देवत आहे आणि प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीनं आपल्या पती कसाही असू दे त्याला नीट समजायला हवं आणि पूजा करायला हवी. पूजा करतात भावाची अहो पण तुम्ही म्हणजे तुम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करता कपाळ नाशायचं मला पण ते ऐकत नाही. रोज दारू चालतं 2 दिवस काढतात मला सांग तुम्ही कसं काय सहन करता मी एक काम करतो मी 1 दिवस काढतच ना म्हणजे घरात काय का या सण करणारा काय हो आहे तसं करणारा क्या एवढ्या तुम्हाला समजून सांगतात मग तुम्ही त्यांचं ऐकत कशाला नाही. मग माझ्या पोटाच्या बसतात पोटाच्या बसतात अहो पण त्या तुम्हाला समजून सांगतात ना तुम्ही त्याला ऐकायला हवं म्हणून मारतात काही काय त्या तुम्हाला मारणार नाही. बायला तर मार नाही का एवढी बाय म्हणजे या तुमच्या मधील बाई हा वाद तुमच्या घरात निर्माण होतोय हे का लक्षात घेत नाही. दारू दारू त्यालाच पण दारू सोडत आहे नाही सोडत आहे त्याचं ऐकायचं आहे नाही नाही म्हणते आता दोष काढून दिलं किती वर्ष झाली मी दारू तुझ्या माझा खरं म्हणजे बरोबर असंच करायची काय सांगते पित्यांना सांगले बापाची किती मिळवा ऐकत नाही. हो मी सांगते ते खरं आहे. या वास्तू दोष आहे. तुम्ही एक काम करा काय झोपडी उचला आणि दुसरीकडे नेऊन बांधा. झोपडी उचले म्हणतं हो ते धरून राहतात सांगते ते खरं आहे. यांच्या आजच्या काळपासून या घर बांधण्याला आई म्हणती या यांचा आजो पण ह्यात म्हणती टपकलो त्यांचा बापू पण ह्यात म्हणती टपकलो आता हे पण ह्याच्यात टपकते या वास्तू दोष आहे तो आहे पण या वास्तूत राहणाऱ्या माणसाच्या जीवनाला देखील धोका आहे. सकाळपासून किती गाणं घेतलं का अजून किती गाण्याकडे लावता नाही एकच घर भेटलं. कपाळ जागा किती वाजता लावतो आम्ही काय म्हणजे माझ्या शब्दावर विश्वास नाही. सांगते ते खरं आहे. या वास्तू दोष आहे. या वास्तूत राहणाऱ्या माणसाच्या जीवनाला धोका आहे आणि खरा धोका कुणाच्या जीवनात असेल खरा धोका कुणाच्या जीवनात असेल तर खरा धोका आहे तो
आई होती. हाय ना. माझी सासू माझ्या अंगाने कसा आहे का वाटला असं वाटतं. नेमका कंटाळा नाही येत पुन्हा चिरावं की तरी हो, मी सांगते ते खरंय. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. या वास्तू दोष आहे. या वास्तू प्राण्याला माणसाच्या जीवाला धोका आहे. एवढंच नाही, तर काही वेळातच तुम्हाला धमकी देणार. मी तुमची बायको. काही वेळातच तुमच्या वास्तूत पूर होणार. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. हळूहळू चला ना. म्हणजे खूप वेळ झालो माझ्या शब्दावर विश्वास नाही. राधा, चलो. माझ्या शब्दावर विश्वास पुन्हा काय बोलत नाही. होगा. तुमच्या जन्माची राधाला चिडवूनच घाबरावायला लागला. हा? दादा पाटील. तू सारखी. तू पाटील येता गेला सगळ्यांना. राधाच्या अहो पिढी माझ्या मठ्यात गेलो. कोणत्या लोहे धको लागत नाही. आणि ह्या सगळ्या गेला. आता तू मोरचा लाव म्हणा. राधाच्या चेडून म्हणून गप्प हा. काय येऊन सांगतात ते? आता काय खावता काय येत नाही. जेवण काय करूक नाही. आता आता रात बरीच झाली आहे, सकाळी हॉटेल आता येते नंतर चॉकलेट लागली तू घालतो ना अजून माझा नाही आता तुमचा तुम्ही घालून 35 वापस झाले असा म्हणतो. अरे कुठे मारतात वाटते झोप येत नाही हात जोडून. या सर्वांचं या दिवसात काय लोक काय माणूस तू घातलं का झपान. Ah!